वेलकम टू द जॉब अपडेट मराठी. जिल्हा न्यायालय भरती 2023-24 शिपाई, हमाल, लिपिक या दोन्ही पदांसाठी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यानुसार किती कॉम्पिटिशन आहे आणि तसेच प्रत्येक जिल्ह्यातून किती विद्यार्थ्यांना संधी भेटणार हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तसेच तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती कधी येणार त्याच्याविषयी देखील एक छोटेसे अपडेट जे आहे ते तुम्हाला देणार आहे. म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टींची माहिती जी आहे ती क्लिअर होणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम जिल्हा आहे मित्रांनो अहमदनगर. अहमदनगर जिल्ह्यात तुम्ही शिपाई आणि लिपिक पदासाठी सर्व इथे पाहू शकता. एकूण जागा किती आहेत, परत किती उमेदवार आहेत, चाचणीसाठी कोण पात्र होणार आहे, तसेच जिल्ह्यानुसार कट ऑफ सांगायचा झाला तर याच्याविषयी आपण आपल्या चॅनलवर अगोदरच 2 ते 3 व्हिडिओ बनवलेले आहेत. त्यामुळे या व्हिडिओत आपण कट ऑफवर चर्चा न करता फक्त प्रत्येक जिल्ह्यात किती कॉम्पिटिशन आहे आणि कशाप्रकारे कॉम्पिटिशन आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेऊया. प्रथम जिल्हा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता अहमदनगर. त्याच्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो अकोला. अकोलामध्ये देखील तुम्ही शिपाई आणि लिपिक पदासाठीच्या जागा ज्या आहेत त्या स्क्रीनवर पाहू शकता. एकदाच तुम्ही संपूर्ण जागा व्हिडिओ पॉज करून देखील तुम्ही पाहू शकता की किती आपल्या जिल्ह्यात कॉम्पिटिशन आहे आपल्या पदानुसार. त्याच्यानंतर पुढील जिल्हा आहे अमरावती. आता प्रत्येक जिल्ह्याचं मित्रांनो मी एकूण जागा एकूण अर्ज वाचून दाखवणार नाही, जेणेकरून भरपूर वेळ जो आहे तो वाया जाऊ शकतो. त्यामुळे फक्त तुम्हाला स्क्रीनवर जिल्ह्याचे नाव जे आहे ते वाचून दाखवणार आहे आणि डायरेक्ट जिल्ह्याचा स्क्रीनशॉट जो आहे तो तुम्हाला दाखवणार आहे. सर्वात त्याच्यानंतर जिल्हा अमरावती. त्याच्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर. ज्या जिल्ह्यात देखील तुम्ही स्क्रीनवर अर्जसंख्या आणि सर्व गोष्टी ज्या आहेत ते चाचणीसाठी किती उमेदवार पात्र होणार ही गोष्ट जी आहे ती तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. त्याच्यानंतर पुढील जिल्हा असणार आहे मित्रांनो बीड. बीड जिल्ह्यात देखील तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता किती अर्ज आलेले आहेत, किती संख्या आहे. तसेच शिपाई आणि लिपिक या दोन्ही पदांसाठी प्रत्येक आपण एक्सप्लेन केलेले आहे. आणि चॅनलवर जर नवीन असाल ना मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या, कारण अशा प्रकारचे लेटेस्ट अपडेट्स ज्या आहेत त्या कंटिन्युअसली आपल्या चॅनलवर येतच राहत असतात. त्याच्यानंतर पुढील जिल्हा आहे भंडारा. भंडारा जिल्ह्यात देखील तुम्ही शिपाई, हमाल आणि लिपिक पदासाठी तुमच्या जिल्ह्यानुसार कॉम्पिटिशन जे आहे ते पाहू शकता. त्याच्यानंतर पुढील जिल्हा आहे बुलढाणा. या जिल्ह्याचे देखील तुम्ही संपूर्ण पहा एकूण जागा तसेच एकूण अर्ज किती आहेत. त्याच्यानंतर पुढील जिल्हा आहे चंद्रपूर. चंद्रपूर जिल्ह्यात देखील मित्रांनो भरपूर कॉम्पिटिशन आहे. त्याच्यानंतर पुढील जिल्हा आहे धुळे. धुळे जिल्ह्यात देखील तुम्ही पाहू शकता जागा आणि सर्व गोष्टी. त्याच्यानंतर पुढील जिल्हा आहे गडचिरोली. गडचिरोली जिल्ह्यात देखील मित्रांनो अर्ज जे आहे ते कमीच आलेले आहेत असे तुम्ही म्हणू शकता, कारण की 1 ते 1,500 अर्ज म्हणजे काही जास्त अर्ज नाहीत. त्याच्यानंतर गोंदिया जिल्हा. गोंदिया जिल्ह्यात देखील तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर पुढील जिल्हा आहे जळगाव. जळगाव जिल्ह्यात देखील तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार कॉम्पिटिशन किती आहे ते देखील पाहू शकता. त्याच्यानंतर पुढील जिल्हा आहे जालना. जालना जिल्ह्यात देखील किती कॉम्पिटिशन आहे ते तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर पुढील जिल्हा आहे कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये देखील जागा आणि अर्जसंख्या तुम्ही पाहून घ्या. त्याच्यानंतर पुढील जिल्हा आहे लातूर. लातूर जिल्ह्याची देखील संपूर्ण माहिती आपण यात दिलेली आहे. त्याच्यानंतर पुढील जिल्हा आहे नागपूर. त्याच्यानंतर पुढील जिल्हा आहे नांदेड. त्याच्यानंतर पुढील जिल्हा आहे नंदुरबार. त्याच्यानंतर पुढील जिल्हा आहे नाशिक. त्याच्यानंतर पुढील जिल्हा आहे धाराशिव. त्याच्यानंतर पुढील जिल्हा आहे परभणी. त्याच्यानंतर पुढील जिल्हा आहे पुणे. पुणे जिल्ह्यात मित्रांनो कॉम्पिटिशन जे आहे ती नक्कीच हाय राहणार आहे, जे की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. 16,000+ अर्ज जे आहेत ते शिपाई आणि पदासाठी आलेले आहे. त्याच्यानंतर पुढील जिल्हा रायगड. रायगड जिल्ह्यात कॉम्पिटिशन जे आहे ते मीडियम आहे. त्याच्यानंतर पुढील जिल्हा आहे रत्नागिरी. रत्नागिरीत देखील तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर पुढील जिल्हा आहे सांगली. त्याच्यानंतर पुढील जिल्हा आहे सातारा. सातारा जिल्ह्यात देखील मीडियम कॉम्पिटिशन राहणार आहे. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग. त्याच्यानंतर पुढील जिल्हा आहे सोलापूर. त्याच्यानंतर पुढील जिल्हा आहे ठाणे. त्याच्यानंतर पुढील जिल्हा आहे वर्धा. त्याच्यानंतर वाशिम जिल्हा आहे, त्या जिल्ह्यात देखील तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर पुढील जिल्हा आहे यवतमाळ. त्याच्यानंतर पुढील जिल्हा आहे मुख्य दंडाधिकारी कार्यालय मुंबई. त्याच्यानंतर आहे लघुवाद न्यायालय मुंबई आणि शेवटचा जिल्हा आहे मित्रांनो शहर दिवाणी सत्र न्यायालय मुंबई. आता आपण सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती कधी येणार त्याच गोष्टीकडे आपण वळूया. म्हणजे तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती आता किती तारखेला येणार इथे लिहून ठेवतो मी. सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती आता किती तारखेला येणार तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जसे इलेक्शन्स जे आहे ते जवळ येत आहे तशा प्रकारे रिझल्ट जे आहे ते तुमच्या लागणार आहेत. आपण गेल्या इतरही व्हिडिओत डिस्कस आउट केलेले आहे की कोर्टाशी संपर्क करून आपण देखील
आणखीन 2 दिवसातच मित्रांनो तुम्हाला नोटिफिकेशन जे आहे ते ऑफिशियल अपडेट जी आहे ती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. म्हणजे अंदाजे तुमचं सेकंड रिस्पॉन्स शीट जर सांगायची झाली कधी येणार, तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती 18 किंवा 19 तारखेच्या दरम्यान नक्कीच येऊ शकते. कारण की ऑलरेडी भरपूर दिवस झालेले आहेत, म्हणजे 1 महिना तर कंप्लीटच होऊन गेलेला आहे सेकंड रिस्पॉन्स शीट तरीही आलेली नाही. त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जसे सेकंड रिस्पॉन्स शीट रिलीज होते तसे आपण सर्वात अगोदर अपडेट देत असतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.